त्यांनी तो माझ्यावरच आरोप केलेला आहे। जर आम्ही खोटं बोलत असतो आणि लबाड बोलत असतो तर आम्हाला जनतेने एवढा पाठिंबा दिला नसता आणि तुमचा त्या ठिकाणी या मागच्या निवडणुकीमध्ये पराभव केला नसता। सामान्य माणसं जे आहेत याला तर कंटाळी होती, यांच्या गुंडगिरीला कंटाळी होती। आता मला चिंता वाटायला लागली, मी जे मागाशी म्हणालो भारतीय जनता पार्टीची, की यांना अभिमान वाटतो गुंडगिरीचा, यांना अभिमान वाटतो आम्ही गुंड असल्याचा, आमचा आडनावच गुंड आहे म्हणून सांगतात। आता भारतीय जनता पार्टीच्या मध्ये यांची ही गुंडगिरी चालणार आहे का? भारतीय जनता पार्टीच्या शिस्तप्रिय असलेल्या त्या पक्षामध्ये हे असे गुंड ते चालणार आहेत का? माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की इतक्या महान व्यक्तीला भारतीय जनता पार्टीने प्रवेश दिला आहे, तर त्यांनी त्यांच्या रामभाऊ म्हाळगी किंवा जिथं कुठं प्रशिक्षण चालत असेल त्या प्रशिक्षण केंद्राचं प्राचार्य केलं पाहिजे। इतका विद्वान माणूस त्या पृथ्वीतलावरच असू शकत नाही की ज्यांनी शिव्यांचं पुस्तक लिहिलं आहे। शिव्यावर पुस्तक लिहिणारा माणूस या पृथ्वीवर दुसरा असू शकत नाही, तो फक्त आमच्या तालुक्यात मोहोळमध्ये नांदगरमध्येच आहे। तर भारतीय जनता पार्टीच्या लोकांना शिव्या येत नसतील तर यांना त्या ठिकाणी ट्रेनिंग देण्याच्याकरता बोलवलं तर 2 वर्षात जोरदार शिव्या द्यायला शिकतील लोक। यांच्याकडे ह्यांनी जे शिकलेलं आहे, यांच्याकडे जे ज्ञान आहे, हे पृथ्वीतलावर दुसऱ्या माणसाकडे असू शकत नाही। लग्नाच्या आधी मुलांची पैदास कशी करायची असते ह्या अभ्यासक्रम, ह्याचं ज्ञान हे फक्त आमच्या तालुक्यातल्या या राजन पाटलाकडेच आहे आणि त्यांच्या पोरांकडेच आहे। तर हे ज्ञान जे आहे ते आता तिकडं ते ज्या पक्षात गेलेले आहेत तिथं ते भरभरून देतील अशी त्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा आहे। आता ते कसं भारतीय जनता पार्टी पचवणार आहे हा फक्त आता संशोधनाचा विषय राहणार आहे।